भारताच्या इतिहासात अशा काही राण्या होऊन गेल्या ज्यांनी फक्त महाल सांभाळले नाहीत तर रणांगण हादरवले. एका राणीनं आपल्या स्वाभिमानासाठी जोहर केला, एका राणीनं इंग्रजांविरुद्ध तलवार उचलली, तर एक अशी राणी होती जिनं आपल्या पतीला युद्धात विजय मिळावा म्हणून स्वतःचं शिर धडापासून वेगळं केलं. या राण्यांच्या कथा ऐकताना अंगावर काटा येतो आणि अभिमानानं छाती फुगते. चला जाणून घेऊया भारताच्या त्या 7 सर्वात शूर, शक्तिशाली, अद्भुत राण्यांविषयी, ज्यांच्या पराक्रमानं इतिहास आजही थरथरतो. भारत देशातील त्या 7 शक्तिशाली राण्या कोण होत्या? क्रमांक 1 वर असलेल्या राणीनं तर आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शिर धडापासून वेगळं केलं होतं. शेकडो वर्षापर्यंत हिंदू राजांना एकीकडे परकीय आक्रमकांशी लढावे लागले, तर दुसरीकडे शेजारील राजांकडनं मिळणाऱ्या विश्वासघाताचाही सामना करावा लागला. मध्यमयुगीन ब्रिटिश काळात अनेक राजांनी बलिदान दिलं, पण फक्त राजेच नव्हे तर अशा अनेक शूरवीर राण्याही होत्या ज्यांनी आपल्या बलिदानानं मातृभूमीचं रक्षण केलं. इतकंच नाही तर अनेक वेळा असे प्रसंग आले की राज्याची संपूर्ण धुरा राण्यांनाच सांभाळावी लागली आणि त्या हसत हसत देशासाठी प्राणार्पण करून गेल्या. आज आपण भारतातील त्या महान राण्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी परकीय आणि शत्रूविरुद्ध आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. चला तर मग जाणून घेऊया त्या महाराण्यांविषयी ज्यांच्या शौर्याचा, संघर्षाचा गौरव भारतीय इतिहासात अभिमानानं गायला जातो आणि कायम गायला जाईल. क्रमांक 7 वर आहेत महाराणी पद्मिनी. राणी पद्मिनी म्हणजेच राणी पद्मावती या राजा गंधर्वसेन आणि राणी चंपावती यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह चित्तोडचे राजा रतनसिंग यांच्याशी झाला होता. राणी पद्मिनी यांच्या सौंदर्याची आणि शौर्याची कीर्ती दूरवर पसरली होती. असे म्हणतात की दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी त्यांच्या सौंदर्यावरती मोहित झाला आणि त्यांना मिळवण्यासाठी त्यानं चित्तोडवर आक्रमण केलं. त्याने किल्ल्याला वेढा घातला आणि राजा रतनसिंग यांना युद्धाचे आव्हान दिले. नंतर कपटानं त्यांची हत्या केली. जेव्हा राणी पद्मिनींना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी अनेक राजपूत वीरांगनासह 1303 मध्ये जोहर करून आत्मदहन केले, जेणेकरून मृत्यूनंतरही खिलजी त्यांना स्पर्श करू शकणार नाही. त्यांच्या जीवनावर आधारित पद्मावत हा चित्रपटही बनवण्यात आला आहे. चित्तोडच्या राणी पद्मिनी आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होत्या, पण त्याहून अधिक प्रसिद्ध होता त्यांचा स्वाभिमान. अलाउद्दीन खिलजीनं त्यांना मिळवण्यासाठी चित्तोडवरती आक्रमण केलं. अनेक महिने युद्ध चाललं. पराभव निश्चित झाल्यावरती राणी पद्मिनींनी हजारो स्त्रियांसह जोहर केला. त्यांनी गुलामीपेक्षा मृत्यू स्वीकारला. त्यांच्या काही खास गोष्टी, त्यांची कथा पद्मावत या काव्यावरती आधारित आहे. राजपूत संस्कृतीत त्यांना सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या जोहराने संपूर्ण भारत हादरला होता. क्रमांक 6 वरती आहेत महाराणी दुर्गावती. 1524 मध्ये कालिंजरचे राजा कीर्तिसिंह चंदेल यांच्या घरी जन्मलेल्या महाराणी दुर्गावती या त्यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. त्यांचा विवाह राजा संग्राम शहा यांचा पुत्र दलपत शहा यांच्याशी झाला होता. दुर्दैवानं विवाहानंतर 4 वर्षांनी दलपत शहा यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा नारायण फक्त 3 वर्षांचा होता. त्यामुळे महाराणी दुर्गावती यांनी स्वतः गडमंडल राज्याची धुरा सांभाळली. असे सांगितले जाते की अकबराचा सुभेदार बाज बहादूर याची राणीवर वाईट नजर होती, पण युद्धात त्याला पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या युद्धात महाराणी दुर्गावती यांनी त्यांच्या सैन्याचा पूर्ण पराभव केला. महाराणी दुर्गावती या गोंडवाना राज्याच्या शूर राणी होत्या. त्या अत्यंत कुशल, धनुर्धारी आणि शिकारी होत्या. त्यांनी आपल्या राज्यावरती आक्रमण करणाऱ्या मुघल सैन्याचा अनेक वेळा पराभव केला. युद्धात त्या हत्तीवर बसून लढत असत. जेव्हा त्यांना जाणवलं की त्या पकडल्या जातील तेव्हा त्यांनी शत्रूच्या हाती पकडण्यापेक्षा वीरमरण स्वीकारलं. काही खास गोष्टी, त्यांचा आवडता हत्ती सरमण होता. त्या जनतेमध्ये खूप लोकप्रिय होत्या. त्यांनी 16 वर्ष राज्यकारभार सांभाळत अनेक मंदिरे, विहिरी, धर्मशाळा आणि बावड्या बांधल्या. 1564 मध्ये त्यांनी शत्रूशी लढताना वीरमरण पत्करलं. क्रमांक 5 वरती आहेत राणी करुणावती. मेवाडच्या राणी आणि महाराणा प्रताप यांच्या आजी महाराणी करुणावती, ज्यांना राणी कर्मावती असेही म्हणतात, या बुंदीच्या राजकन्या होत्या. त्यांचा विवाह राणा सांगा यांच्याशी झाला होता. राणा सांगा यांच्या मृत्यूनंतर 1527 ते 1535 पर्यंत त्यांनी राज्य चालवलं. बाबराविरुद्ध संघर्षानंतर त्यांनी राजपुतांना एकत्र आणले. बहादूर शहानं चित्तोडवरती आक्रमण केल्यानंतर राणी करुणावतींनी पराभव निश्चित असल्याचे जाणवले. त्यामुळे 8 मार्च 1535 रोजी त्यांनी इतर स्त्रियांसह जोहर करून बलिदान दिलं. क्रमांक 4 वर आहेत महाराणी तपस्विनी. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतणी आणि बेलूरचे जमीनदार नारायणराव यांच्या कन्या
महाराणी तपस्विनी यांचे बालपणीचे नाव सुनंदा होते. त्या बालविधवा होत्या. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीत त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. क्रांती अपयशी ठरल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. नंतर त्या नेपाळला गेल्या. तेथे क्रांतिकारकांसाठी शस्त्रास्त्र निर्मितीचे काम सुरू केले. पुढे कोलकात्यात त्यांनी महाशक्ती पाठशाला सुरू करून मुलांना राष्ट्रप्रेमाचं शिक्षण दिलं. 1907 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचे नाव इतिहासामध्ये अमर झाले. क्रमांक 3 वर आहेत राणी ताराबाई भोसले. एक अशी मराठा राणी ज्यांच्या नावानेच मुघल थरथर कापत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या ताराबाई भोसले यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी द्वितीय यांच्या नावाने राज्यकारभार हाती घेतला. 1700 ते 1707 या काळात गनिमी काव्यांच्या तंत्रानं मुघल सैन्याला मोठा फटका दिला. त्यांनी मराठा साम्राज्य पुन्हा मजबूत केले आणि सुरत तसे मालव्यावरती विजय मिळवला. क्रमांक 2 वरती आहेत झाशीची राणी लक्ष्मीबाई. 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी येथे जन्मलेल्या लक्ष्मीबाई यांचं बालपणीचं नाव मणिकर्णिका होतं. त्यांना प्रेमाने मनू म्हणत असत. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांना लक्ष्मीबाई हे नाव मिळालं. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात त्यांनी इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढा दिला. इंग्रजांनी झाशीवरती हल्ला केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पाठीवर बांधलं. दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि घोड्यावर बसून युद्ध केलं. 18 जून 1858 रोजी युद्ध करता करता त्या वीरमरण पावल्या. खूप लढली मर्दानी, ती तर झाशीवाली राणी होती. आता बोलूया क्रमांक 1 वर असलेल्या सर्वात वीर राणीबद्दल, मेवाडची हाडी राणी. हाडी राणी यांनी आपल्या मातृभूमीसाठी स्वतःचं शीर धडापासून वेगळं केलं होतं. त्यांचं बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. त्यांना हाडा चौहान राजपूत घराण्यातील कन्या होत्या. त्यांचा विवाह मेवाडच्या सलुंबरचे सरदार रतनसिंग चुडावत यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच त्यांच्या पतीला युद्धासाठी जावे लागले, पण नवीन नवरीला सोडून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. युद्धात जाण्यापूर्वी त्यांनी राणीची एखादी निशाणी मागितली. हाडी राणींना समजले की पती प्रेमामुळे कर्तव्यापासून विचलित होत आहे. त्यांनी एक पत्र लिहिलं. स्वतःचं शीर तलवारीनं छाटलं. सैनिकांनी ते शीर आणि पत्र रतनसिंहाकडे नेलं. पत्रात त्यांनी आपल्या पतीला युद्धात शौर्याने लढण्याची प्रेरणा दिली होती. हे पाहून रतनसिंग भावुक झाले आणि हाडी राणीचं शीर गळ्यात बांधून युद्धासाठी रवाना झाले. शेवटी त्यांनी युद्ध जिंकलं. आजही मेवाडमध्ये हाडी राणीच्या बलिदानाची आठवण जपली जाते. सलुंबरमधील हाडी राणी महाल आजही आकर्षणाचं केंद्र आहे. भारत भूमीने फक्त शूर राजेच नाही, तर अशा असंख्य वीरांगनांनाही जन्म दिला, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. मित्रांनो, या होत्या आपल्या भारत भूमीच्या त्या वीरांगना, ज्यांनी फक्त इतिहास घडवला नाही, तर बलिदान, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा नवा आदर्श निर्माण केला. आजही त्यांच्या कथा ऐकल्या की रक्त सळसळतं आणि डोळ्यासमोर उभं राहतं एक शूर भारत. जर तुम्हालाही या महान राण्यांचा अभिमान वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच इतिहासातील अद्भुत कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी.